तर मार्वे मनोरी फेरी सेवेमध्ये बनावट तिकीट मशीनचा वापर केल्याचा आरोप केला गेलाय। महाराष्ट्र सागरी मंडळ कार्यालयासमोर गावकऱ्यांनी आंदोलन केलं। बनावट पासचा वापर करून प्रवाशांकडून पैसे गोळा केल्याचा सुद्धा आरोप इथल्या स्थानिकांनी केलाय। तिथे डुप्लिकेट मशीन चालवतात आणि अपार घोटाळा करतात ते म्हणजे कोटीवादी घोटाळा झालेला आहे। या संदर्भात काहीतरी मराठी बोर्डाने काहीतरी स्टेप उचलली पाहिजे, एवढी चोरी झाली म्हणजे। सीओ साहेबांना भेटलो या संदर्भात मनोरी मार्वेमध्ये जे बोट चालत आहे त्याच्या संदर्भात आपली ईटीआय मशीन, फेक ईटीआय मशीन संस्थेने स्वतःची एक ईटीआय मशीन वालून तिकीट विक्री करून खूप पैशांचा घोटाळा केला आहे। त्या संदर्भात इव्हन पासेस जे फेक बनावट पासेस जे महाराष्ट्र मरीटाईम बोर्ड रेकग्नाइज करत नाही ते पण त्यांनी वापरून खूप पैशांचा हेराफेरी केलेला आहे। त्या संदर्भात आम्ही वारंवार फॉलोअप करतो, पण आज आम्ही सीओ साहेबांना ह्या करता भेटलो तर आम्ही कंटाळलो, आम्ही सगळी गावकरी तर किती वेळा आम्ही यायचो।